तर आज आपण बघणार आहोत गोल गळ्यावरती लेसचा वापर करून डिझाईन कशा पद्धतीने तयार करायची आहे। अगदी सिंपल असा गोल गळा आहे आणि त्याला आपल्याला डिझायनर लुक द्यायचा आहे। तर बघा इथे जो पाठीचा पार्ट आहे तो मी ऑलरेडी कट करून घेतलेला आहे। त्याला अस्तर जे आहे ते जोडून घेतलेला आहे आणि इथे मध्य सेंटरला मी मार्किंग करून घेतली आहे की आपल्याला कुठपर्यंत गळा जो आहे तो ठेवायचा आहे। आणि कॅनव्हासचा जो गळा आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे आणि त्याला पण मी अशा पद्धतीने अस्तरला पॅक करून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, याचा बरोबर मध्य सेंटर करायचा आहे आणि मग इथून आपल्याला अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे। कालचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पंचकोनी गळा घेतला होता आणि त्याचा आतला जो पार्ट होता तो कट नव्हता केलेला, परंतु आजचा जो गोल गळा आहे याच्यामधला आतला पार्ट मी कट केलेला आहे। असे छान छान आपल्याला गळ्यांचे जे डिझाईन्स आहेत ते शिकायला मिळणार आहेत। सुरुवातीचे जे काही डिझाईन्स आहे आपले हे अगदी सिंपल असणार आहेत, परंतु येणारे आपले जे काही डिझाईन्स असणार आहेत ते तुम्हाला अगदी पॅचवर्क डिझाईन, स्लीव्ज डिझाईन, लॉंग स्लीव्ज डिझाईन, हाफ स्लीव्ज डिझाईन सर्व काही शिकायला मिळणार आहे। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून येणारे सर्व काही व्हिडिओ जे आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। तर आता इथे बघा काय केलेलं आहे मी, अशा पद्धतीने जे आपल्याला शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे। अगोदर पिनअप करून घेतलेला आहे आणि शिलाई मारत असताना इथे मी कॅनव्हासवरती शिलाई नाही मारत आहे, अलीकडे शिलाई मारायची आहे। म्हणजे थोडंसं अंतर सोडून द्यायचं आहे कॅनव्हासला, म्हणजे आपल्याला पलटी करायला अगदी सोपं होतं। तर इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आतला जो पार्ट आहे तो आपल्याला इथून कट करून टाकायचा आहे। तर इथे आतला पार्ट जो आहे तो पण मी कट करून घेते अशा पद्धतीने पूर्ण राऊंडमध्ये। कॅनव्हासचा गळा असो, लेस वर्क असो किंवा अजून काही असो, आपल्याला सर्व काही डिझायनर गळे जे आहे ते येणं गरजेचे आहेत। म्हणजे जसजशी आपली कस्टमरची डिमांड वाढते ना, तसतसे आपल्याकडे ती जी डिझाईन्स आहे ती लगेच आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने करता आली पाहिजे। तर आता इथे याला नॉच मारून घ्यायचे आहे आपल्याला, म्हणजे कट मारून घ्यायचे आहे। कट मारल्यानंतर या पट्टीला आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे। तर दाब शिलाई ही अशा पद्धतीने राहणार आहे आणि खाली आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। आता मी इथे फोल्ड करून घेते डायरेक्टली आणि मग याच्यावरती मी शिलाई मारून घेत आहे। आणि शिलाई मारत असताना एका गोष्टीचे लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पण आपण शिलाई मारणार आहोत ना, तर तेव्हा आपला खालचा जो पार्ट आहे तो अगदी व्यवस्थित आला पाहिजे, म्हणजे चून बिलकुल नाही पडली पाहिजे। त्याच्यामुळे शिलाई जी आहे आपली ती प्लेन अशी आली पाहिजे, या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर इथे मी शिलाई मारून घेत आहे अगोदर। आता हा जो गोल गळा आहे याच्यावरती आपण कोणत्याही प्रकारची लेसची डिझाईन तयार करू शकतोय, कसंही करू शकतोय, असं काही फिक्स नाही राहत की हीच डिझाईन आपल्याला पाहिजे, काहीही आपण क्रिएटिव्हिटी करू शकतोय। तर ही क्रिएटिव्हिटी, हे कटिंग, स्टिचिंग ते पण तुम्हाला जर का शिकायचं असेल तर आपला ॲप आहे दीप्स कोचिंग नावाचं, गुगल प्ले स्टोअरवरती तुम्ही सर्च करू शकताय। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे। ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आहे, तिथे अनेक प्रकारचे कोर्सेस तुम्हाला मिळून जाणार आहेत। तर बघा इथे झालेलं आहे आपलं हे। याच्यानंतर आता आपल्याला जी लेस आहे ती लावून घ्यायची आहे। तर मी इथे मध्य सेंटरपासून स्टार्ट करते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल मध्य सेंटरपासून अर्ध्यापर्यंत मी स्टार्ट करत आहे आणि मग मी इथे शिलाई जी आहे ती मारून घेते लेस सहित, ठीक आहे। आणि लेस तुम्हाला तुमच्या आवडीची घ्यायची आहे। इथे साडी जी आहे ती पिंक कलरची होती आणि तिचं जे ब्लाऊज आहे ते ग्रीन कलरचं आहे, तर मी इथे लेस जी आहे ती पिंक कलरची यूज केलेली आहे। तर बघा इथे लेस आपली लावून झालेली आहे, बरोबर। आता सेम अशाच पद्धतीने अजून अर्धा इंच अंतरावरती अजून एक लेस आपण इथे लावणार आहोत, सेम तशीच गोल शेपमध्ये। तर ही पण लेस आपण इथे पॅक करून घेऊयात। लेस लावत असताना दोन्ही बाजूला शिलाई मारणं गरजेचं आहे, म्हणजे आपली जी लेस आहे ती छान दिसते। तर आता इथे बघा ही दुसरी पण लेस जी आहे ती मी इथे लावून घेत आहे आणि दुसरी लेस लावत असताना आपलं जे अंतर आहे ते सेम असलं पाहिजे। तर अर्धा अर्धा इंचाचं अंतर ठेवून इथे हळूवारपणे मी ही जी लेस आहे ती लावून घेत आहे। डबल लेस मी इथे लावलेली आहे, जास्त जाड लेस नाही घ्यायची आहे, तुम्हाला बारीकमध्येच घ्यायची आहे जर तुम्ही डबल लेस लावत असाल तर। जास्त जाड घेतली तर तो खराब दिसतं आणि गळ्याचा जो लूक आहे तो छान वाटत नाही। तर आता इथे बघा दोन्ही पण त्या जे लेस आहे ते आपल्याला लावून झालं आहे। आता मी इथून सुरुवात करते खालच्या साईडने, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते की मी कुठून सुरुवात करत आहे, ठीक आहे। तर खालच्या साईडने सुरुवात करायची आहे आपल्याला आणि हे जे काही दोन टोकं आहेत आपले लेसचे ते आपल्याला
पॅक करून घ्यायच्या आहेत. तर बघा मी वरून पण एकदा स्टार्ट करून बघितलं आहे. जर आपल्याला वरून सुटेबल असेल तर वरून लावू शकताय, जर खालून सुटेबल असेल तर खालून लावू शकताय. तर इथे थोडेसे जे टोकं आहे लेसचे ते माझे मध्ये येत आहेत, तर त्यांना मी कट करून घेतलेलं आहे थोडंसं. आणि मग त्याच्यानंतर मी वरूनच सुरुवात करून इथे लेस जी आहे ती लावली आहे बघा वन साईडला. त्यानंतर दुसरी पण लेस घ्यायची आहे आपल्याला, तेवढंच अंतर ठेवायचं आहे अर्धा इंचाचं, आणि मग ही जी लेस आहे ही लावून घ्यायची आहे. डबल शिलाई मारणं जरुरी आहे. दोन्ही पण लेस जिथे जिथे आपण लेस लावत आहोत तिथे तिथे, म्हणजे आपली जी लेस आहे ती एका साईडने उचकणार नाही, दोन्ही साईडनं ती व्यवस्थित परफेक्ट बसेल. आता बघा त्याच अंतरामध्ये दुसरी पण लेस मी इथे लावून घेतलेली आहे, तशीच अर्धा इंचाचं अंतर ठेवून. आणि जो लूक आहे ब्लाऊजचा तो याच्यामुळे सुद्धा एकदम सुंदर दिसतोय. अगदी सिंपल अशी लेस लावलेली आहे, जास्त काही आपण डिझायनर वगैरे नाही केलेले आहेत. ठीक आहे, तर सुद्धा आपलं जे ब्लाऊज आहे ते खूप छान आणि सुंदर दिसत आहे. तुम्ही बघू शकताय इथे लेसचं जे काम आहे आपलं हे कंप्लीट होत आलेलं आहे. आणि इथे कट मारून घेते मी, आणि बघा लेस आपली लावून झालेली आहे. याच्यानंतर डबल शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई मारल्यानंतर या ब्लाऊजला पाठीमागे हुक सॉरी जे टक्स आहे ते लावून घ्यायचे आहे, आणि ब्लाऊज आपलं डिझाईन जी आहे ती रेडी आहे. तर बघा किती छान आणि सुंदर दिसते. जिथे खालचा जो पार्ट आहे तिथे आपण एक छोटंसं शो बटनसुद्धा यूज करू शकतो आहे. तुम्हाला ही डिझाईन आवडली का? आवडली असेल तर लाईक नक्की करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस नक्की करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.